आत्ताचा व्हिडिओ बघितल्यानंतर या काकांची परिस्थिती जर ऐकली तर तुम्हाला चक्कर येण्याची शक्यता आहे. तुम्ही असं हँग व्हाल हँग. कारण का तर या काकाला देशी औषध देतो म्हणून किती लाखाला फसवलंय ते पुराव्यानिशी. बोगस औषधं, मातीचा कलर देऊन काय चाललाय प्रकार काकाच्या तोंडात ऐकतोय. काका, जरा माझ्या दर्शकांना तुमचं नाव आणि तुमचं गाव सांगा. नमस्कार, माझं नाव मुकुंद वासुदेव पाटसकर, लोणावळ्याच्या अलीकडे तळेगाव दाभाडी तिथे राहतो. एके दिवशी असंच मी गोंदवलेला गेलो होतो, तर येताना कैलास हॉटेलला थांबलो होतो मी तिथं. तर एक गृहस्थ आले माझ्याजवळ. ते म्हणले, ह्या अंगावर काय आहे तुमच्या? तर ह्याच्यावर औषध आहे असं त्यांनी मला सुचवलं आणि मला पत्ता दिला. आणि त्यांनी मला त्यावेळेस अशोक शिंदे असं त्यांचं नाव सांगितलं आणि फोन नंबर दिला होता. नंतर एक महिन्यानी जवळजवळ मी त्यांच्याकडे फोन करून मी मिशन हॉस्पिटल आहे मिरजमधलं तिथं गेलो. तर त्यांनी सुरुवातीलाच बिलाचं मला काही सांगितलं नाही. मी ज्या दिवशी औषध घेतलं 16 जुलै 2017, तर त्यावेळेस माझ्याकडे 40,000 रुपये होते. तर मी त्यांना 40,000 रुपये त्यावेळेस जमा केले आणि उरलेले पैसे त्यांनी नंतर मला सांगितले की एवढे एवढे द्यायला लागतील. हे ट्रान्झॅक्शन आहे. हां, 9,37,000 तुम्ही दिलेले. मी माझे जे एफडी होत्या बँकेमधल्या, ओके. हा तक्रारी अर्ज पण पोलीस स्टेशनला तुम्ही दिलेला दिलेला आहे. मी महात्मा गांधी पोलीस स्टेशनला हा अर्ज दिलेला आहे. बरं, कारवाई नाही. कारवाई अजून चालू आहे त्यांची. तर ते औषधं घेऊन मग मी घरी गेलो, लावली ती, पण ते काय त्याचा उपयोग झालेला नाही. नंतर मग मी इकडं आलो, तर म्हटलं आता काय करावं मला सुचत नव्हतं अक्षरशः. नंतर मग महात्मा गांधी पोलीस स्टेशनला मी अर्ज केला. अर्ज केल्यानंतर पोलिसांनी त्याला बोलून घेतलं. मी माझ्याकडचे जे एफडी होत्या भगिनी बँकेमध्ये त्या सगळ्या मोडून मी ते पैसे त्यांना ट्रान्सफर केले, 9,37,000, आणि त्याचे दोन्ही पावत्या आहेत माझ्याकडे. आणि आता मी पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण आता अजून त्यांना बोलून घेतले. अजून पुढं काय होते ते आता बघायला लागेल. बघा, या काकांना 9,37,000 औषधाच्या नावावर माती दिली आणि आहे तसंच आहे. मी म्हणून सांगतोय, बोगसगिरी चाललेली दुकान आहेत ही त्वरित बंद व्हायला पाहिजेत आणि या माणसाचं पैसे वसूल व्हायलाच पाहिजेत. यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार आणि अशी बोगसगिरी बंद पाडणार. याची नोंद घ्या. धन्यवाद.